कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. इंद्रायणी पूल दुर्घटनेत 38 जणांना वाचवण्यात यश. 5.5 तासानंतर बचाव कार्य थांबवलं. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होणार. मावळमधील पूल दुर्घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल. मदत कार्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली विस्तृत माहिती. धोकादायक पुलावर दुचाकींसह 300 ते 400 लोक असणं गंभीर. तर स्थानिकांनी सांगूनही अतिउत्साही पर्यटकांनी ऐकलं नाही. गिरीश महाजन यांची माहिती. इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग. राज्यभरातील धोकादायक पुलांचं ऑडिट करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. पूल दुर्घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळी धाव. बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबियांना दिला धीर. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत उठाव. मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा. तर रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळेच आदित्य ठाकरेंना मंत्रिपद. तर गोगावलेंच्या आरोपानंतर भास्कर जाधवांचा पलटवार. नाशिकच्या सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला स्थानिक नेत्यांकडून ग्रीन सिग्नल. वरिष्ठांच्या सूचनेनंतर पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 3घांचा मृत्यू. राजकुमार जयस्वालांसह पत्नी आणि मुलीचा दुर्घटनेत मृत्यू. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या 42 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळले. आतापर्यंत 14 मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले. तर 3 दिवसानंतरही अनेक मृतांची ओळख पटेना. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.